आत्मविश्वास कसा असावा? जीवनात खरंच बदल घडवायचे आहेत का? तर ते कसे घडतील या गोष्टीचा निर्णय घेतलाच पाहिजे. कोणीतरी येऊन आपले जीवन बदलेल या विचारात राहू नका. या जगात आईवडिलाशिवाय दुसरं कोणीच नाही. तर जाणून घेऊया जीवन कसे जगावे. स्वतःवरचा आत्मविश्वास कसा असावा? पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवरचे असतात. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराकडे झुकतात. चिंता आणि तणाव दूर करायचा एकच उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेले सगळे. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्यातला लागलेला एक रोग आहे. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते. तुम्ही नाव कमविण्यामध्ये व्यस्त राहा. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण बनण्याची तयारी ठेवा. एके वेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेतली पाहिजे. अन्यथा पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करावी लागेल, जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची सुद्धा तयारी आपल्यामध्ये असावीच लागते. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच तर इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक इतिहास वाचत असतात. माझ्या मागे कोण काय बोलते या गोष्टीचा विचार करू नका. याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही. यातच माझा विजय आहे. कधीही कोणाच्या भावनाबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसलात. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला पण हळूहळू जाणे कधीही चांगले. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचा असेल तर चाली रचतच राहाव्या लागतात. हरला म्हणून लाजू नका, जिंकलात म्हणून माज करू नका, कारण वेळ बदलत असते. चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा. चुकला तरी चालेल, एखाद दिवस नक्कीच एखादा तारा तुम्हाला मिळेल. बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देताना ते सामान्य आहे, ते कोणीही करू शकतं. आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य असतात. अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती. या गोष्टीचे भान ठेवा. अपमानाच्या पायऱ्यावरून ध्येयाचा डोंगर चढायचा असतो. जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल की जी तुमचे जीवन वाचवणार आहे, तर तुम्हाला फक्त आरशातच बघण्याची आवश्यकता आहे, कारण हे दोन्ही कामं दुसरे कोणी करू शकत नाहीत. आपल्या मनासारखं कधीही घडत नसतं. हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं. सुखाला सामोरे जाण्यातच तर खरं कौशल्य असतं, कारण हे सहजासहजी घडणारं नसतं. त्यात जमिनीवर राहून आकाशात उडायचं असतं. अपयश म्हणजे संकट नव्हे, तर आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड असतात. या गोष्टीची मनामध्ये भीती बाळगू नका. अपयशाने खचू नका. अधिक जिद्दी व्हा. अविजय हाच आयुष्यातला मोठा विजय ठरलेला असतो. दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळात शिकत असतात. व्यर्थ गोष्टीची कारणे शोधू नका. आहे तो परिणाम परिस्थिती स्वीकारा. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. त्याशिवाय ऑप्शन नाही आहे. जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्याची तयार ठेवत असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकाल. स्वतःचा विसावा करा. ध्यानास्थ ठेवा. गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत. पण प्रत्येक दिवशी जीवनात शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा. नक्कीच आपल्या आयुष्यात बदल घडत जातील. प्रयत्न करत राहा. अशक्य ही कुठलीही गोष्ट नाही. अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत.
प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीणच असते. एक दिवस आपण त्याच्यावर विजय मिळवणंही शक्य असतं. तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी तुमच्या हातून गेलेली असतील, तुम्ही पश्चाताप करत असाल, गेले असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करा. ते आपण करू शकतो. अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका. एक दिवस तुम्ही नक्की सक्सेस व्हाल. असामान्य माणसाची 3 लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते. त्यांच्याकडे काम ठाम विचार असल्याने त्यांच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही भीती नसते. त्यामुळे उत्साह हेच सर्व काही आहे. फक्त ते गिटारच्या ताराप्रमाणे नीट आवळलेले असायला हवे. अन्यथा जीवन हे कच्च्या धाग्यासारखे असते. अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे. मी कोणापेक्षा चांगले करेन याने काहीच फरक पडत नाही, पण मी कोणाचे तरी नक्कीच एक दिवस चांगले करेल याने बराच काही फरक पडतो. आणि ते चांगले केल्याने तुम्ही खूप हॅपी व्हाल, ही माझी खात्री आहे. उठा, जागृत व्हा. जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका. स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जीवनाची लक्षणे आहेत. आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत, ही गोष्ट कायम लक्षात असू द्या. ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावे. आतला आवाज सतत ऐकत राहणे ही स्वातंत्र्य मिळवण्याची हिंमत असते आणि किंमत कळते. आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे. आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही, कारण त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरला जातो. आपले लक्ष विसरू नका, अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यातच संतुष्ट राहण्याची सवय तुम्हाला लागून जाईल. आपण ज्या ध्येयासाठी मेहनत घेत आहोत त्याबद्दल स्पष्ट आकलन नेहमीच आवश्यक आहे. आपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु आहे. आपली बाजू योग्य असेल तर दुर्बलही सामर्थ्याचा पराभव करू शकतो. आपले सत्य स्वरूप सिद्ध करण्यास सोन्याला अग्नीत शिरून दिव्य करावे लागते व हिऱ्याला घानाचे घाव सोसावे लागतात. एक माणूस 20 ते 25 लोकांना 2 हाताने मारू शकत नाही, पण तोच माणूस 2 हात जोडून लाखो लोकांच्या हृदयात राज्य करू शकतो. ही खूप मोलाची गोष्ट आहे. रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका. त्या रस्त्यावर चालत राहा. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात तेच करू नका. जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. इच्छा दांडगी असली की मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते. वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात. वेळ प्रसंगी हळवेपणा बाजूला ठेवून वास्तव्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. व्यर्थ गोष्टीची कारणे शोधू नका. आहे तो परिणाम स्वीकारा. संकट तुमच्यातील शक्ती जिद्द पाहण्यासाठीच तर येत असतात. संकटात उडी घेऊन जे कार्य करत असताल त्यांनाच विजयश्री हार घालते. संघर्षाशिवाय कधीच काहीच नवे निर्माण झाले नाही. सर्व गोष्टींना पुरून उरवणी ही होतच असते. एकच गोष्ट आहे ती म्हणजे कष्ट, कष्ट आणि कष्ट. याशिवाय जीवनात अर्थच नाही. सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे. स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो तेव्हा तेव्हा विश्वास आपल्या आयुष्यातही परावृत्तीत होतो. स्वप्न ती नव्हती जी झोपल्यावर पडतात. स्वप्न ती होती जी की तुम्हाला झोपूच देत नाहीत. अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो. अन्यायापुढे मान झुकू नका. स्वाभिमानासाठी लढा. प्रत्येक जुलमाविरुद्ध योग्य मार्गाने लढा. उच्च नीचतेचा कल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या. आपण जे पेरतो तेच उगवतं. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपण पतंग मात्र निश्चिंतच नियंत्रित करू शकतो. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा.
ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही. आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात, कारण त्यांना आनंद झालेला असतो. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील. आपले सौख्य हे आपल्या विचारावर अवलंबून असते. उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व ब्रह्म नष्ट होतात. उद्याचा भविष्याचा वर्तमानाच्या भागातून निर्माण होत असतो. भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात. भीतीजवळ येताच तिच्यावर हल्ला करा आणि तिचा नायनाट करा. भेकड म्हणून जगण्यापेक्षा शूरांचे मरण कधीही चांगले. प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. टीका आणि विरोध हीच एक समाज सुधारणा मिळवलेली बक्षीस आहे. ज्यांच्या वर्तमानात प्रयत्नवादी आहे त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही, त्यांची आयुष्याची इमारत उभी राहू शकत नाही. मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास असते.